नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की बुधवारीच 19 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकंदरीत पीएम किसान योजनेचा एक हप्ता टाकला, पण काही शेतकरी बांधवांना मिळाला नाही. तो का मिळाला नाही याची प्रमुख कारण आणि 2 मिनिटाच्या आत तुमच्या खात्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला हप्ता मिळाला आहे काय नाही. चला तर व्हिडिओला डायरेक्टली सुरुवात करूया. युट्यूब चॅनल आपण म्हणजे योजना लोकप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ होणार आहे. आता आपण पाहू शकता, पहिली जी अट आहे ती सुद्धा जाणून घेऊ आणि दुसरी पण अट काय आहे ती पण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. चला तर युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं असेल, बेल आयकॉनला ऑल प्रेस केला असेल. पहा, मुख्यतः पहिला जो आपल्याला त्या नियम काय आहे तर जमीन खरेदीची तारीख. आपल्या ज्या शेतकऱ्यांची 1 जानेवारी 2019 नंतर जमीन खरेदी केली आहे त्यांचे पेमेंट पडताळणी थांबवण्यात आलेली आहे. हे मुख्य कारण म्हणजे जमिनी खरेदीची तारखेनुसार त्यांनी हे पेमेंट होल्ड केलेले आहेत. तर दुसरं म्हणजे एक महत्त्वाचं दुसरी सुद्धा पात्रता आहे, ती सुद्धा आपण लक्षात घेण्यापूर्वी युट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करायचं आहे. दुसरं म्हणजे आपल्या कुटुंबातील पात्रता पती आणि पत्नी असे 2 पात्रता आहेत. बघा, एका कुटुंबात पती आणि पत्नी फक्त एकाच सदस्याला हा योजनेचा लाभ घेता येतो. ज्या कुटुंबामध्ये दोन्हीही लाभ मिळत असल्याचे आढळून आले त्यांचं सुद्धा पेमेंट होल्ड पण करण्यात आलेले. आता आपण पाहू शकता, एका कुटुंबात पती आणि पत्नी अशा दोघेही लाभ घेतात आणि हे जे शासनाने पीएम किसान योजनेच्या माध्यमातून हे जे लाभधारी आहेत, काही लाभधारी सुद्धा वगळले सुद्धा आहेत. असे 2 महत्त्वाचे असे नियम आहेत. आपण याचं पालन करायचं आहे. फक्त कुटुंबातील पती किंवा पत्नीलाच आता एकाच कोणाला लाभ मिळेल असं शासनाचं म्हणणं आहे. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला हप्ता आला का नाही हे पाहण्यासाठी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला गेल्याच्या नंतर चेक स्टेटस तुम्हाला चेक करायचं आहे. जे स्टेटस आहे ते चेक केल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल. धन्यवाद.